नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दिनांक 15 जुलै 2026 रोजी बुधवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी रिंग रोड बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनात सहभागी झाले। शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मखमलाबाद ते गोवर्धन या रिंग रोडचे सध्याचे अलाइनमेंट रद्द करून ते गवळावाडी मार्गे करपा येथे नेण्यात यावे। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मागील 3 वर्षातील सर्वोच्च खरेदी विक्री दराच्या 5 पट दरावर निश्चित करण्यात यावा। तसेच ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील बाधित जमिनींसाठी गुणांक 1 ऐवजी गुणांक 2 लागू करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे। यावेळी करण पंढरीनाथ गायकर यांनी सांगितले की जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करून त्याबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचे अन्नत्याग आमरण उपोषण सुरूच राहील। दरम्यान रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी शासनाने त्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिलाय। 2013च्या कायद्याप्रमाणे नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा। मखमलाबाद ते गोवर्धन ही अलाइनमेंट त्या ठिकाणी चेंज करून गवळवाडी मार्गे ती अलाइनमेंट घ्यावी। वडनेर धुमालाच्या ज्या हायटेन्शन तारा गेलेल्या आहेत त्याच्या उजव्या बाजूने जी MSIDC जी अलाइनमेंट केली होती ती पूर्ववत करावी। विंचूर गवळीमध्ये DP आणि RP प्लॅन फॉलो करून शेतकऱ्यांना उच्चतम खरेदी गावातल्या आधार मूल्यांकावर त्याला रेट द्यावेत। या सर्व मागण्यासाठी जिरायतीच्या जमिनी जिथं आहेत त्या जमिनींना बागायती नोंद करावी, फेर सर्वेक्षण करावे आणि या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही सातत्यानं जिल्हा प्रशासन असेल, राज्य सरकार असेल यांच्याकडे मागणी करत असताना आम्हाला फक्त आश्वासनं दिली। 2-3 मंत्र्यांनी येऊन आम्हाला आश्वासन दिली का तुमच्या मागण्या सोडवतो, परंतु आम्हाला आश्वासनाच्या गाजरा पलीकडे काही मिळालं नसल्या कारणानं आज आम्हाला या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन सुरू करावं लागले। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, फडणवीस साहेबांकडे आमची मागणी आहे की या आमदार खासदार मंत्र्यांबरोबर बैठका घेऊ नका, ज्यांचं जळतं त्याच्याबरोबर बैठका घ्या, आमच्या शेतकरी शिष्टमंडळाबरोबर आपण बैठक घ्या। त्या ठिकाणी आमची बैठक घेऊन आमच्या मागण्या तुम्ही सोडवा। तुम्ही 100% सोडू शकता, पण नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे भूमाफिया जिल्हाधिकारी बनण्याच्या नादामध्ये आमच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम करताय। त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना या जिल्ह्यातून हद्दपार करा। पवन दत्ता सारखा मुजोर अधिकारी आमच्या महिला शेतकऱ्यांना घरात घुसून मारतो आणि त्याचं तुम्ही सांगतात का सेल्फ डिफेन्स मध्ये? सेल्फ डिफेन्स त्याच्या घरात घुसून असतो का? अरे शेतकऱ्याच्या घरात घुसून मारलं ना, आम्ही बाहेर आलो असतो तिथे जर पवन दत्ताने मारलं असतं तर मान्य केलं असतं, पण घरात घुसून कुठला सेल्फ डिफेन्स आहे? म्हणून पवन दत्ताचं निलंबन करून आमच्या ज्या 5-6 मागण्या आहेत याच्यावर मुख्यमंत्री सकारात्मक चर्चा करून लेखी आदेश GR काढावे, तोपर्यंत आमचं हे अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही। आज या ठिकाणी सर्व अलाइनमेंट संदर्भातील त्याचप्रमाणे रिंग रोड बाधित सर्व शेतकरी आज या ठिकाणी जमा झालेले आहेत। खरं तर आज गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही सतत जे संघर्ष करत आहोत या संघर्षाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। या ठिकाणी वेळोवेळी वेगवेगळे मंत्री हे फक्त आश्वासनच देतात, पण प्रत्यक्षात जे आमची मीटिंग मुख्यमंत्र्यांसोबत व्हायला पाहिजे ते कुठल्याही प्रकारे होत नव्हते, तिथपर्यंत आम्हाला पोहोचून देत नाही। या संदर्भात या ठिकाणी आम्ही सर्व रिंग रोड बाधित शेतकरी या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि जे अलाइनमेंट आहे ते पूर्णतः बिल्डर दार्जिलिंग किंवा मंत्री संत्री यांच्या जागा वाचवण्यासाठी जे आमच्या घरदारांवर टाकण्यात आलेली आहे त्याच्यासाठी या ठिकाणी आमचा संघर्ष चालू आहे। आज जे काही आम्हाला हे आमरण उपोषण करायची वेळ आणली आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नाशिकचे आणि काही मजूर अधिकारी नाशिकमध्ये MSIDC संस्था स्थापन केलं प्राधिकरण, त्यांनी जो काही रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरती आज अन्याय करत आहे तो आज आम्ही आमचा न्याय मिळवण्यासाठी आज इथं आंदोलनासाठी बसलो आहे। आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि आमचं उपोषण सोडणार नाही। जोपर्यंत गोवर्धन ते मखमलाबाद ही अलाइनमेंट चेंज होत नाही आणि त्यामधील ज्या अधिकाऱ्यांच्या ज्या बिल्डर लोकांच्या जमिनी यांच्यावरती कारवाई होत नाही, यांच्या जमिनी शासन जमा होत नाही, काही राजकीय नेत्यांच्या जमिनी मंगसारमध्ये मातुरीमध्ये त्या लोकांच्या फायद्यासाठी ही अलाइनमेंट चेंज करून शेतकरी मारण्याचा प्रयत्न करत आहे। या वरती लवकरात लवकर कारवाई करून आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा। आणि दुसरी गोष्ट जे काही पवन दत्ता अधिकाऱ्यांनी मंगसारमध्ये ज्या काही महिलांवरती घरात शिरून मारहाण केली त्या पवन दत्ताला लवकरात लवकर निलंबित करावे
हीच आमची सरकारकडे मागणी. ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.